हाय फ्रेंड, मी विनोदिता. मी तुम्हाला स्किनविषयी माहिती सांगणार आहे. तर सध्या स्किनसाठी तुम्हाला तुमच्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर तुम्ही धावपळीच्या युगामध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग करता किंवा काय, तर तुम्ही साबणाने फेस वॉश करता. पण साबणाने फेस वॉश करणं करायचं नाही आहे. कारण साबण हा बॉडीच्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने बनवलेलं असतं आणि जे फेस आपला आहे ते खूप डेलिकेट आहे. तर फेससाठी तुम्हाला फेस क्लीन्झर, फेस वॉश यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते माइल्ड असतं, तुमच्या स्किनचं pH लेवल मेंटेन करतं. त्यामुळे तुम्हालाच फेस वॉश करणं गरजेचं आहे. सेकंड, तुम्ही फेस वॉश तुम्हाला तुमची स्किन माहीत नसते आणि तुम्ही फेस वॉश घ्यायला जाता दुकानामध्ये. पण तुम्ही काय करता की तुम्हाला माहीत नसतं तुमचं स्किन काय आहे, कोणती आहे, तुमच्या स्किनला कोणतं फेस वॉश सुटेबल आहे. तर तुम्हाला हे माहीत नसताना तुम्ही काय करता, कुठलाही फेस वॉश आणता आणि यूज करता आणि नंतर म्हणता की आम्हाला सूट नाही झालं. त्याच्यामुळे काय होतं, तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला रॅशेस येतात, बॉईल्स येतात, रेडनेस होतं. पण हेच तुम्हाला जर स्किन तुमचं स्ट्रक्चर माहिती असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करता येत नाही. म्हणून तुमच्या स्किनला तुम्हाला कसं रिकग्नाईज करायचं मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुमची स्किन पूर्ण खेचल्यासारखी होत असेल, तुम्हाला ड्राय वाटत असेल, तुमच्या स्किनला ग्लो नसेल, तर तुमची स्किन ती ड्राय असते. सेकंड, ज्या स्किनवर पसवाले ॲक्ने असतील, पसवाले पिंपल्स असतील, तर ते एक्स्ट्रीमली ऑइली स्किन आहे. त्याला जर तुम्ही स्प्रेड केलात, फेस वॉश केलात आणि त्याला स्प्रेड केलात किंवा हर्ट केलात तर ते अजून वाढण्याची शक्यता आहे. नंतर आहे ऑइली स्किन. ऑइली स्किनमध्ये एक कॉम्बिनेशन स्किन आणि ऑइली स्किन म्हणजे ते एक्स्ट्रीमली ऑइली ॲक्नेवाले तुम्हाला सांगितलं. आता कॉम्बिनेशन स्किन असते ती अर्धी ऑइली आणि अर्धी ड्राय. कळलं का? म्हणजे कसं असतं, टी झोन तुमचं ऑइली असतं. टी झोन म्हणजे फोरहेड आणि नोज, हे तुमचं टी झोन आहे. तर ते ऑइली असेल आणि चीक तुमचं ड्राय असेल तर कॉम्बिनेशन स्किन होतं. सेकंड, व्ही झोन तुमचं ऑइली असेल की दोन चीक आणि चीन तुमचं ऑइली असेल आणि फोरहेड तुमचं ड्राय असेल तर तुमची स्किन कॉम्बिनेशन असते. तर कॉम्बिनेशन स्किनला तुम्ही नॉर्मल टू ऑइली फेस वॉश यूज करू शकता. ओके, ऑइल क्लिअर यूज केला तर काय होईल माहिती आहे तुम्हाला, जे एक्स्ट्रीमली ऑइली सॅलिसिलिक फेस वॉशवाला फेस वॉश तुम्ही यूज करता तर त्याच्यामुळे कसं तुमची स्किनचं ना ऑल ओव्हर फेसचं ऑइल रिमूव्ह होतं. मग जिथे तुमची स्किन ड्राय आहे ना, ती स्किन पण ड्राय होते आणि तुम्हाला ड्रायनेस जास्त फील होतो. तर ज्यांना ॲक्ने आहे, ॲक्टिव्ह ॲक्ने, त्यांनी सॅलिसिलिक फेस वॉश यूज करायचा आहे. बाकी सगळ्यांनी नॉर्मल टू ऑइलीवाला फेस वॉश यूज करू शकता. थर्ड स्टेप्स आहे की तुम्ही ड्रायनेसवाले ऑइली स्किनवाले आहेत ना, ते मॉइश्चरायझर अप्लाय नाही करत. तुम्ही लक्षात ठेवा, मॉइश्चरायझर हे आपल्या स्किनला हेल्दी ठेवण्याचं एकमेव साधन आहे. मॉइश्चराईज तुमची स्किन जर असेल तर तुमची स्किन सॉफ्ट अँड सफल राहते, सॅगिंग होत नाही आणि स्किनला ग्लो येतो. कळलं का? तर तुम्ही ऑइली स्किन असेल तर त्यांनी ऑइल फ्रीवाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे, जो जेल बेसमध्ये आहे, वॉटर बेसमध्ये आहे किंवा लाईट वेट आहे. असा मॉइश्चरायझर तुम्ही यूज करा जो ऑइल फ्री आहे. पण ऑइली फेसवाल्याने पण मॉइश्चरायझर अप्लाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर ड्राय स्किन असेल त्यांनी क्रीम बेसमध्ये तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे, मिल्क बेसमध्ये यूज करायचं आहे, जेणेकरून तुमची स्किन डीपली मॉइश्चराईज होते आणि तुमचं ड्रायनेसचं कन्सर्न आहे ना रिमूव्ह होतं. नॉर्मल टू ऑइलीवाले आहेत त्यांनी कुठलाही फेस वॉश, कुठलाही मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता, क्रीम बेसमध्ये यूज करू शकता आणि लाईट वेट पण यूज करू शकता किंवा लोशन बेसमध्ये पण यूज करू शकता. तर हे आहे तुमचं मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर सगळ्यात मेन गोष्ट आहे, ती कधीही स्किप नका. फेस वॉश नंतर येतो टोनर. म्हणजे आपल्या स्किन रिझममध्ये क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर ह्या 3 स्टेप गरजेचं आहे. हे 3 स्टेप तुम्ही जर डेली फॉलो केलं तर तुमची स्किन हेल्दी राहते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर. आता टोनिंग नंतर मॉइश्चरायझर तुम्ही SPF वाला यूज केला तर खूप बेस्ट आहे. SPF वाला मॉइश्चरायझर यूज केला तर ते नॉर्मल टू ऑइली स्किनवाल्यांना बेस्ट आहे. आणि त्यांची ड्राय स्किन आहे त्यांना तुम्हाला काय करावं लागेल, क्लिन्झिंग, टोनिंग, सनस्क्रीन, SPF म्हणजे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर या 4 स्टेप तुम्हाला फॉलो करावं लागेल ड्राय स्किनवाल्यांना, हे लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टी तुम्हाला डेली यूज करायचे. SPF पण तुम्ही किती तास बाहेर आहात त्या हिशोबाने तुम्हाला लावायचं आहे. SPF जर तुम्ही जास्त वेळ बाहेर असाल, 4 तास 5 तास, तर तुम्हाला SPF 50 यूज करणं गरजेचं आहे. ते पण तुम्हाला सकाळी लावून चालणार नाही.
तुम्हाला 2 टाईम ॲप्लाय करायचं आहे. आफ्टर 2 आवर्स तुम्हाला रिॲप्लाय करायचं आहे. तुम्ही मॉर्निंगला लावलं तर 12च्या सुमारास तुम्हाला ते पुन्हा रिॲप्लाय करायचं आहे. बिकॉज ऑफ स्वेटिंगमुळे तुमची स्किनचं सनस्क्रीन तुमचं रिमूव्ह होऊन जातं, त्याची पॉवर कमी होते आणि मग ते तुम्ही परत नाही लावला तर तुम्ही उन्हात गेलं तुमची स्किन बर्न होणार, टॅन होणार, हे लक्षात ठेवा. या गोष्टी करायच्या आहे. आता क्रीम आणि सिरममध्ये काय डिफरन्स आहे तर क्रीम तुम्ही जेव्हा नाईट क्रीम लावता तर नाईट क्रीमपेक्षा तुम्हाला सिरम हा फास्ट रिझल्ट देतो, हे लक्षात ठेवा. नाईट क्रीमपेक्षा सिरम फास्ट रिझल्ट देतो. तो तुमचं कन्सर्न लवकर रिड्यूस करायला मदत करतं. त्यामुळे तुम्हाला सिरम हा नाईटला ॲप्लाय करणं गरजेचं आहे. तुमच्या कन्सर्ननुसार तुम्ही सिरम यूज करू शकता. नियासिनामाइड आहे, अल्फा आर्ब्युटिन आहे, विटॅमिन सी आहे, हायलोनिक आहे. ह्या सिरम्स आहेत. तुम्ही कुठलाही सिरम यूज करू शकता. सिरमनंतर तुम्ही नाईट क्रीम अप्लाय करू शकता. 10-15 मिनिटचा गॅप राहून तुमचं सिरम ॲब्झॉर्ब झालं का तुम्ही नाईट क्रीम अप्लाय करू शकता. पण सिरम हा लवकर तुम्हाला रिझल्ट देतो. त्यामुळे कुठल्याही कन्सर्नवर तुम्ही तुमच्या कन्सर्नवर तोच तुम्ही सिरम यूज करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की कोणत्या कन्सर्नवर तुम्हाला कोणतं सिरम लावायचं आहे, कसं लावायचं आहे आणि कोणत्या प्रकारे. त्यासाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि नोटिफिकेशनचं आयकॉन बटन आहे ते तुम्हाला प्रेस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या जे काही स्किनविषयी, हेअरविषयी जे काही व्हिडिओज येतील ते तुम्हाला नोटिफाय केले जातील. तर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.